मौसमी वाऱ्यांच्या प्रगतीला पोषक वातावरण. येत्या 24 तासात मोसमी वारे केरळमध्ये दाखल होतील, हवामान खात्याचा अंदाज. 15 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता. 10 जूनला पाऊस मुंबईत दाखल होणार, हवामान विभागाची माहिती. यंदा सरासरीपेक्षा 106% जास्त पाऊस पडेल, हवामान विभागाचा अंदाज. राज्यातील उष्णतेच्या तीव्रतेत दिवसेंदिवस वाढ. राज्यातील 11,000पेक्षा अधिक वाड्या वस्त्यांमध्ये भीषण पाणी टंचाई. राज्यात पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरच्या संख्येनं विक्रमी उच्चांक गाठला. 3,700पेक्षा अधिक टँकर्सनं पाणी पुरवठा. राज्याला पाणी पुरवठा करणाऱ्या मोठ्या प्रकल्पांमध्ये 19.98% पाणी साठा. गेल्या वर्षी याच दिवशी पाणी साठा 29.7% इतका होता. राज्यात सर्व लहान मोठ्या धरणांमध्ये 22.64% पाणीसाठा शिल्लक. गेल्या वर्षी हाच पाणीसाठा 31.81% इतका होता. मुंबईमध्ये आजपासून 5% पाणी कपात. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांनी तळ गाठला. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांनी तळ गाठल्यामुळे पाणी जपून वापरावं, महानगरपालिकेचं आवाहन. छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात भीषण पाणी टंचाई. संभाजीनगर विभागात 1,278 गावं आणि 505 वाड्या, तर नाशिक विभागात 792 गावं आणि 2,713 वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा. राज्यामधल्या मध्यम प्रकल्पात 32.97% तर लघु प्रकल्पात 26.11% पाणीसाठा शिल्लक. गेल्या वर्षी हाच पाणीसाठा 33.55% इतका होता. राज्यातील पाणी पुरवठा स्वच्छता विभागाच्या वतीनं राज्याच्या टँकरचा अहवाल प्रसिद्ध. राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक म्हणजेच 1,874 टँकर्सनं पाणी पुरवठा. पावसापाठोपाठ साथीच्या आजारांमध्येही वाढ होण्याची शक्यता. त्यामुळे मुंबईतील सरकारी तसंच महानगरपालिकेची रुग्णालय सज्ज. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामतीमध्ये सध्या भीषण पाणी टंचाई. शहरात आजपासून दिवसाआड पाणी पुरवठा, पाणी जपून वापरण्याचं आवाहन. नवी मुंबई बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक घटली. जोरदार ऊन आणि अवकाळी पावसाचा भाजीपाल्याला फटका. लसूण पुन्हा एकदा महागला. लसूण 220 ते 250 रुपये प्रति किलो. भाजीपाला मार्केटमध्ये 2 आठवड्यांपासून आवक कमी झाल्यामुळे लसणाच्या किमती वाढल्या. राज्यात अवकाळी पावसाचा भाजीपाला पिकांवर परिणाम. वातावरण स्वच्छ न राहिल्यामुळे भाजीपाला पिकांवरती किडीचा प्रादुर्भाव. ढगाळ वातावरणामुळे हा परिणाम झालाय. त्यामुळे भेंडी, काकडी, टोमॅटो आणि कोबी यासह फळभाज्या महागल्या. जलजीवन मिशनचं काम अर्धवट राहिल्यामुळे परभणीच्या पूर्णा तालुक्यातील कमलापूर वासियांचा मोर्चा. एक बोर आणि एका विहिरीवरती अर्ध्या गावाची तहान भागत असल्यानं संतापलेल्या ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवरती मोर्चा. उत्तर मुंबईच्या दहिसर बोरवली परिसरातील अनेक रस्त्यांची कामं अपूर्ण. नालेसफाईची कामंही पूर्ण नाहीत. पालिकेला जाब विचारण्यासाठी ठाकरे गटाचा पालिकेच्या उत्तर कार्यालयावरती मोर्चा. जनतेच्या कामासाठी आचारसंहितेची अडचण आणली जाते, मात्र टेंडर निघतात. दुष्काळाबाबत आम्ही जनतेचा आवाज होणार, नाना पटोलेंचं वक्तव्य. सध्या उष्णतेमुळे चंद्रपूर वासियांच्या अंगाची लाही लाही. ब्रह्मपुरी इथे 46.7 अंश तापमानाची नोंद, तर चंद्रपूर शहराचं तापमान 44.2 अंश सेल्सिअस. पावसाळ्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेकडनं दरडग्रस्त भागातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींना नोटीस. स्वतःहून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावं, पालिकेकडनं आवाहन. आरटीआय अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत 327 दरड प्रवण क्षेत्र. त्यामुळे 22,483 पेक्षा अधिक कुटुंब धोक्यात. आतापर्यंत केवळ 84 इमारतीमधल्या रहिवाशांनाच बाहेर काढण्यात यश. मध्य रेल्वेवरच्या मेगा ब्लॉकमुळे शुक्रवारी 187 तर शनिवारी 535 लोकल सेवा रद्द. शक्य असेल तर वर्क फ्रॉम होम किंवा सुट्टी द्यावी, रेल्वेचं सरकारी आणि खासगी संस्थांना आवाहन. 1 आणि 2 जूनला मध्य रेल्वेवरती 36 तासांचा ब्लॉक. 10 आणि 11 क्रमांक प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी जम्बो ब्लॉक घेतला जाईल.
त्यानंतर 16 किंवा त्यापेक्षा अधिक डब्यांच्या गाड्या या प्लॅटफॉर्मवरती थांबवता येतील. विरार डहाणू लोकल सेवा पूर्ववत. तब्बल 25 तासांनी धावली पहिली लोकल. पालघरजवळ मालगाडीचे 8 डबे घसरल्यामुळे कालपासून ही सेवा ठप्प होती. येत्या 48 तासात राज्यातील आचारसंहिता शिथिल होण्याची दाट शक्यता. राज्यातील दुष्काळ सदृश परिस्थिती आणि धरणांनी तळ गाठल्यामुळे आचारसंहिता उठवण्याबाबत मोठ्या निर्णयाचा अंदाज. पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे बदललेले रक्ताचे नमुने एका महिलेचे असल्याची माहिती. मात्र हे रक्ताचे नमुने अल्पवयीन आरोपीच्या आईचे असल्याच्या चर्चांना उधाण. पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आईचीही चौकशी होणार. शिवानी अग्रवाल यांनी डॉक्टरांना धमकावल्याच्या आरोपांमध्ये तथ्य आहे का याची तपासणी होईल. ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणात अजय तावरेवरती कारवाई. वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख पदाचा चार्ज काढला. आरोपी अतुल घटकांबळेचंही निलंबन. ससून रुग्णालयातील केवळ 2 ते 3 जणांचा स्टाफ यामध्ये गुंतलाय. इतर सगळे डॉक्टर्स योग्य पद्धतीनं काम करतायत. ससूनचे डीन विनायक काळे यांचं वक्तव्य. तावरेंबाबत प्रश्नांची सरबत्ती सुरू झाल्यानंतर ससूनचे डीन विनायक काळेंनी काढता पाय घेतला. डॉक्टर तावरेंच्या संदर्भातल्या प्रश्नांची उत्तरं न देता डीन विनायक काळे पत्रकार परिषद सोडून निघून गेले. अग्रवाल कुटुंबाकडनं महाबळेश्वरमध्ये अनधिकृत बांधकाम. विशाल अग्रवाल यांनी शासकीय जागेवर हॉटेल सुरू केल्याची माहिती. दरम्यान बांधकाम अनधिकृत असेल तर तोडक कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. जितेंद्र आव्हाडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्यानं भाजप आक्रमक. आज राज्यभरात भाजप आंदोलन करणार. जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात भाजपकडनं आज राज्यभरात आंदोलनं. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाण्यातील जितेंद्र आव्हाडांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्तही तैनात. मनुस्मृतीच्या निषेधार्थ आंदोलनादरम्यान आपल्याकडनं अक्षम्य चूक. महाराष्ट्राच्या जनतेची आपण नतमस्तक होऊन माफी मागतोय. जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य. बाबासाहेबांच्या विचारांना धक्का लागत असल्यामुळे मनुस्मृतीचं दहन केलं. जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य. तर विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरं काही सुचत नाही. आव्हाडांचा मिटकरींना टोला. जितेंद्र आव्हाडांनी बाबासाहेब आंबेडकरांचा केलेला अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान. कोणत्याच अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा कुठलाही श्लोक घेण्याचा विचार सुद्धा महाराष्ट्र सरकारनं केलेला नाही. याबाबतीत कोणती चर्चा झालेली नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा खोटा चेहरा खरा चेहरा उघडकीस आला. शरद पवारांनी समोर येऊन आव्हाडांची चूक असल्याचं सांगायला हवं. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांची मागणी. आपण नार्को टेस्ट करण्यासाठी तयार आहोत. मात्र ती खोटी असली तर दमानियांनी संन्यास घ्यावा. अजित पवारांचं प्रत्युत्तर. तर पुणे प्रकरणातल्या दोषींवरती कारवाई होणार. अजित पवारांची माहिती. अजित पवारांनी दिलेलं आव्हान अंजली दमानियांनी स्वीकारलं. नार्को टेस्ट करा. खरं ठरलं तर यापुढे कोणत्याही गोष्टीवर वाच्यता करणार नाही. अंजली दमानियांचं विधान. अंजली दमानियांवरती टीका केली होती कारण त्या सातत्यानं अजित पवार यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी करतात. आमच्यावरती आरोप करणाऱ्या व्यक्तीची नार्को टेस्ट व्हायला हवी. सूरज चव्हाण यांची दमानियांच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया. पुण्यातील अपघात प्रकरणानंतर राजगुरूनगरमध्ये लॉज आणि कॅफेवरती छापे. कॅफेच्या नावाखाली अश्लील प्रकार सुरू असल्याचं समोर. नगर परिषद आणि पोलिसांची संयुक्त कारवाई. रवींद्र धंगेकर आणि पुणे पोलीस प्रशासन यांच्या संघर्षात पोलीस बॉईज संघटना आक्रमक. काही पोलिसांमुळे संपूर्ण पोलीस खात्याची प्रतिमा मलिन होतेय आणि हे जर थांबलं नाही तर पुण्यातील पोलीस कुटुंबीय रस्त्यावरती उतरतील. पुणे पोलीस बॉईज संघटनेचा इशारा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडनं दरेगावात घरच्या शेतीची पाहणी. मुख्यमंत्री विश्रांतीसाठी सध्या साताऱ्यामधल्या दरेगावात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पायगुणामुळे राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या. रविकांत तुपकरांची खोचक टीका. आकडेवारीनुसार बुलढाणा जिल्ह्यामध्ये 5 महिन्यात 79 शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्याचं समोर. मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरनं महायुतीत चांगलीच जुंपली आहे. राष्ट्रवादीकडनं शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी तर भाजपकडनं अनिल बोरनारे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक. त्यामुळे नवीन वाद उद्भवण्याची शक्यता. कथित 100 कोटींच्या खंडणी वसूल प्रकरणात सचिन वाझेंची जामिनासाठी हायकोर्टात याचिका.
माफीचा साक्षीदार बनलो तरीही तुरुंगातच का? वाझेंचा याचिकेतनं सवाल. सांगलीच्या जतमध्ये माजी नगरसेवक विजय ताड हत्या प्रकरणातल्या फरार संशयित आरोपींना अखेर ताब्यात घेण्यात यश. वर्षभरानंतर आरोपीला ताब्यात घेत सांगली जिल्हा न्यायालयामध्ये हजर केलं गेलं. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला 1 दिवसाची पोलीस कोठडी आज पुन्हा एकदा न्यायालयामध्ये सादर करणार. यापूर्वी न्यायालयानं भिंडेला 14 दिवसांची कस्टडी सुनावली. डोंबिवली केमिकल स्फोट प्रकरणात कंपनीचे मालक मलय मेहताला आणखी 2 दिवसांची पोलीस कोठडी. अमुदान कंपनीत केमिकलचा स्फोट होऊन 12 जणांचा मृत्यू झालेला. पोलिसांकडनं उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत. नागपूर अपघात प्रकरणातील कुटुंबियांचा पोलिसांवरती आरोप. 7 मेला हा अपघात घडलाय. सीसीटीव्ही फुटेज समोर असतानाही कार चालकाचा शोध का लागलेला नाही? कुटुंबियांचा सवाल. इंग्लंडच्या 10 किंग हेनरी रोड परिसरातील बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला संजय राऊतांची भेट. वास्तूत मांडलेला बाबासाहेबांचा जीवनपट अत्यंत रोमांचक. संजय राऊतांकडनं ट्विट करत प्रतिक्रिया. अलिबाग रोहा मार्गावर मल्याण फाट्यानजीक अपघात. ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकी स्वाराचा मृत्यू. अकोल्याच्या वणी रंभापूर परिसरात डिझेलचा टँकर उलटला. सांडलेलं डिझेल भरून देण्यासाठी नागरिकांची झुंबड. संपूर्ण घटनेचा व्हिडिओ माझ्या हाती. नांदेडच्या अंबाडी गावामध्ये अज्ञात व्यक्तीची हत्या. संबंधित व्यक्तीचा मृतदेह किनवट पोलीस स्थानकात आणला. घटनेमुळे किनवट शहरात तणावपूर्ण परिस्थिती. पिंपरी चिंचवडच्या सांगवी परिसरात दीपक कदम नावाच्या व्यक्तीची हत्या. अज्ञात हल्लेखोरांकडून हत्या. अखेरच्या घटका मोजत असलेल्या सासऱ्यासाठी सासूची सुनेविरोधात हायकोर्टात धाव. कर्करोगानं आजारी असलेल्या पतीसाठी घरातील कुलदेवीचं दर्शन घेण्यासाठी सून घरात येत नसल्याची याचिकेतनं तक्रार. जळगावच्या भुसावळ शहरात माजी नगरसेवकासह एकाची हत्या. लोकसभा निवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळी संपणार. 1 जूनला अंतिम टप्प्यातलं मतदान. अंतिम फेरीसाठी भाजप आज पूर्ण ताकदीनिशी मैदानामध्ये उतरणार. आज अंतिम टप्प्यासाठी विरोधकही जोरदार प्रचार करणार. ओडिशा आणि पंजाबमध्ये राहुल गांधींच्या सभा. अंतिम टप्प्यासाठीचा प्रचार आज संपतोय. अरविंद केजरीवाल पंजाबमध्ये प्रचार करतील. बिहारमध्ये उन्हाचा पारा वाढला. 8 जूनपर्यंत सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश. दिल्लीमध्ये उच्चांकी तापमानाची नोंद. मंगेशपूरमध्ये पारा 52.3 अंशांवर. म्यानमारमध्ये 5.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीची माहिती. शशी थरूर यांचे सहाय्यक शिवकुमार यांना अटक. आयजीआय विमानतळावरती परदेशातनं आणलेलं सोनं हँडओव्हर करताना शिवकुमार अटकेत. भारतीय पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे सचिव DS कुंटे यांचं निलंबन. दिल्लीतील मधुविहार भागात महापालिकेच्या पार्किंगमध्ये आग. 16 गाड्या जळून खाक. छत्तीसगडच्या रायपूरमध्ये गादी बनवण्याच्या कारखान्याला आग. आगीमध्ये लाखोंचं नुकसान. हिमाचल प्रदेशच्या तारादेवी जंगल परिसरात मोठी आग. आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी वन खात्याचे प्रयत्न. आसामच्या गोलाघाटमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे डोईग्रुंग्र आणि कलिओनी नद्यांची पातळी वाढली. तिरुवनंतपुरममध्ये मुसळधार पावसाची हजेरी. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं. 10 फूट मगरीचा रेलिंगवरती चढण्याचा प्रयत्न. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधील गंगा कालव्याजवळची घटना. व्हिडिओ व्हायरल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.